नमस्कार मित्रांनो. घाटातील वळणं जेवढी धोकादायक असतात त्याहूनही भयानक असतात तिथे दडलेली रहस्य. एसटी महामंडळात 25 वर्ष प्रामाणिक सेवा बजावलेले अनुभवी ड्रायव्हर रामनाथ उद्यापासून महिनाभराच्या हक्काच्या सुट्टीवर जाणार होते. घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच त्या रात्री त्यांना अचानक आणीबाणीची ड्युटी मिळाली. पण त्या रात्री ड्युटीवर असताना त्यांच्या सोबत नक्की काय भयानक घडलं ज्यामुळे त्यांची ती ड्युटी आयुष्यातील शेवटची ड्युटी ठरली, बघूयात. चला तर मग ऐकूयात अंगावर शहारे आणणारी एक भयानक कथा, ताम्हिणी घाटातील ती शुक्रवारची रात्र. पौड एसटी आगारात रात्रीचे 11:15 झाली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्र असूनही हवेत प्रचंड उकाडा होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. आगारामध्ये एरवी असणारी प्रवाशांची लगबग आता शांत झाली होती. फक्त रात्रीच्या हवेत दूर कुठेतरी किर्र करणाऱ्या रातकिड्यांचा आवाज आणि आगारात उभ्या असलेल्या गाड्यांच्या इंजिनाचे मधूनच येणारे आवाज ऐकू येत होते. रामनाथ यांनी आपल्या खाकी युनिफॉर्मचा सुती दुपट्टा काढला आणि कपाळावरचा घाम पुसला. रामनाथ हे एसटी महामंडळात गेली 25 वर्ष ड्रायव्हर म्हणून प्रामाणिक सेवा बजावत होते. नागमोडी रस्ते, घाट आणि रात्रीचे अंधारे मार्ग त्यांना तोंडपाठ होते. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. उद्या त्यांचा मुलगा, सून आणि त्यांची नात सगळेच बाहेरगावहून घरी येणार होते आणि महिनाभर त्यांच्या बरोबर राहणार होते. आणि म्हणूनच रामनाथ यांनी महिनाभर सुट्टी टाकली होती. दिवसभराचा लांबचा प्रवास करून ते पार थकले होते, पण मनात नातीला, मुलाला आणि सुनेला भेटण्याची उत्सुकता होती. त्यांनी त्यांच्या लहान नातीसाठी काही खेळणी आणि खाऊ आधीच विकत घेतला होता, जो त्यांनी एसटीच्या केबिनमध्ये व्यवस्थित ठेवून दिला होता. चला, उद्यापासून महिनाभर सुट्टी, महिनाभर आराम, असं स्वतःशीच पुटपुटत रामनाथ हे एसटीच्या केबिनमधून खाली उतरले. त्यांनी खरेदी केलेलं सर्व सामान त्यांनी घेतलं. आगाराच्या कार्यालयात जाऊन त्यांनी बसची चावी जमा केली आणि नोंदवहीत सही करून आपली ड्युटी पूर्ण झाल्याची नोंद केली. नंतर ते आगारातील पार्किंगमध्ये लावलेल्या आपल्या दुचाकीकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी एका फडक्याने दुचाकीवरून हात फिरवला आणि ते दुचाकीला चावी लावणार तेवढ्यात आगारातील जुन्या भोंग्यातून एक कर्कश आवाज घुमला. ड्रायव्हर रामनाथ, आपण तातडीने नियंत्रण कक्षात येऊन साहेबांना भेटावं, तातडीने संपर्क साधावा. तो आवाज ऐकून रामनाथ यांचा मूडच खराब झाला. ड्युटी संपलेली असताना आता साहेबांनी का बोलावलं असेल, असा विचार करत मनातल्या मनात 2-3 शिव्या घालत ते जड पावलांनी नियंत्रण कक्षाकडे निघाले. काहीच वेळात ते कक्षात आले. केबिनमध्ये जाताच समोर आगार व्यवस्थापकांचा गंभीर चेहरा रामनाथ यांच्या नजरेस पडला. ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यांचा चेहरा चिंतेने ग्रासलेला दिसत होता. काहीच वेळात त्यांनी फोन ठेवला. रामनाथ आत आलेले त्यांना कळलं सुद्धा नव्हतं. साहेब, आपण बोलावलंत, रामनाथ म्हणाले. तसे आगार व्यवस्थापक नाईक यांनी एकदम वरती रामनाथ यांच्या दिशेने पाहिलं. अहो रामनाथ, देवासारखे आलात तुम्ही, एक प्रॉब्लेम झालाय, नाईक म्हणाले. साहेब, पण मी आत्ताच ड्युटी संपवून घरी निघालोय. मी उद्यापासून महिनाभर सुट्टीवर आहे, रामनाथ नाराजीच्या स्वरात म्हणाले. हो, मला कल्पना आहे रामनाथ, पण कारण खूप गंभीर आहे म्हणूनच तर तुम्हाला बोलवून घेतलं. महडवरून पौडला यायला बस निघाली होती. ती मध्ये निजामपूर बस स्थानकावर थांबली. तिथून त्यांनी काही प्रवासी घेतले आणि पौडला यायला निघाली होती. पण ताम्हिणी घाटात येताच कसे कोण जाणे, पण बसच्या केबिनमध्ये आग लागली. तसे चालकाने गाडी थांबवली. तसे सर्व प्रवासी आणि वाहक खाली उतरले. सर्वजण सुखरूप आहेत, पण चालकाचा पाय भाजला गेलाय. तो जखमी आहे. वाहकाने फोन करून जवळील गावातून रुग्णवाहिका मागवून घेतलीये आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय. आग तर वाहकाने आणि प्रवाशांनी मिळून विझवलीये,
पण त्या आगीत बसच्या वायर्स जळून गेल्या आहेत. त्यामुळे बस नादुरुस्त झालीये. तुम्ही तातडीने इथून बस घेऊन जा आणि त्या प्रवाशांना आणि वाहकाला इकडे घेऊन या. बस गरुड माचीच्या पुढे काही अंतरावर बंद पडलीये. सर्व प्रवासी बसमध्येच बसून आहेत. इथून तिकडे पोचायला तुम्हाला जास्तीत जास्त तासभर लागेल. उद्यापासून तसंही तुम्ही सुट्टीवरच आहात आणि आगारात अजून कोणी चालक सुद्धा आत्ता नाहीये, नाईक म्हणाले. ते सर्व ऐकून रामनाथ यांना सुद्धा धक्काच बसला. ठीक आहे साहेब, मी लगेच निघतो, असे म्हणून रामनाथ यांनी बसची चावी पुन्हा घेतली. हे घ्या रामनाथ, त्या वाहकाचा नंबर घ्या, असे म्हणत नाईक यांनी रामनाथ यांना त्या वाहकाचा नंबर दिला. रामनाथ यांनी तो नंबर घेतला आणि ते तातडीने बसकडे निघाले. त्यांनी बस सुरू केली आणि ते बस घेऊन ताम्हिणी घाटाकडे जायला निघाले. रात्रीचे 12 वाजायला आले होते. पौड गाव कधीच मागे सुटलं होतं. आता गाडी मुळशी रोडवरून धावू लागली होती. रात्र असल्यामुळे रस्त्यावर फार काही वाहनं नव्हती. हा रस्ता रात्री भीतीदायक वाटतो, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण आणि उंच झाडी होती. रात्रीच्या वेळी हा रस्ता म्हणजे जणू एका काळ्या गुहेसारखा भासत होता. गाडीच्या हेडलाईटचा पिवळा तीव्र प्रकाश त्या काळ्या अंधाराला चिरत पुढे जात होता. उन्हाळ्याचे दिवस असूनही या भागात एक प्रकारचा थंड आणि ओलसर वारा खिडकीतून आत येत होता. रामनाथ यांनी गाडीचा वेग वाढवला. आता रस्त्यावर दूर दूरपर्यंत दुसरं कोणतंही वाहन दिसत नव्हतं. ना कुठली कार, ना कुठला ट्रक, ना कुठली बस. संपूर्ण रस्ता जणू त्यांच्या एकाच गाडीसाठी रिकामा करून ठेवला होता. काहीच वेळात त्यांनी ताम्हिणी घाटात प्रवेश केला. चारही दिशा आता अंधाराने व्यापून टाकल्या होत्या. आता गाडीचा वेग कमी झाला होता, कारण अवघड वळणं आणि दुसऱ्या बाजूला खोल दरीला सुरुवात झाली होती. काही वेळ गेला आणि त्यांना गरुडमाची जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या. गरुडमाची जवळ यायला लागलंय म्हणजे हे ओलांडलं की तिकडेच कुठेतरी बस बंद पडली असावी, रामनाथ स्वतःशीच पुटपुटले. काही वेळ गेला आणि अचानक एका मोठ्या वळणावर रामनाथ यांना समोर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक लाल रंगाची बस उभी असलेली दिसली. गाडीचे कोणतेही इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट्स चालू नव्हते. ती पूर्णपणे अंधारात उभी होती. अरे, ही तर तीच बंद पडलेली गाडी दिसतीये. पण साहेबांनी सांगितलं होतं की गाडी गरुड माचीच्या पुढे काही अंतरावर बंद पडलीये, रामनाथ स्वतःशीच बोलले. त्यांनी जास्त विचार केला नाही. कदाचित साहेबांचा जागेचा अंदाज चुकला असेल असं त्यांना वाटलं. रामनाथ यांनी आपली बस अगदी त्या बंद पडलेल्या गाडीच्या मागे लावली. त्यांनी गाडी बंद केली, गिअरमध्ये टाकली, हँडब्रेक ओढला आणि ते गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरले. बाहेर पडताच घाटातील शांतता त्यांच्या कानावर पडली. झाडांवरून येणारा पानांचा सळसळाट आणि रातकिड्यांचा कर्कश आवाज याशिवाय तिथे काहीच नव्हतं. विचित्र गोष्ट अशी होती की बंद पडलेल्या गाडीबाहेर कोणताही प्रवासी किंवा कंडक्टर थांबलेले दिसत नव्हते. एरवी गाडी बंद पडल्यावर लोक बाहेर येऊन रेंगाळतात, विड्या सिगरेटी ओढतात किंवा गप्पा मारतात. पण इथे मात्र पूर्ण शांतता होती. रामनाथ त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या खिडकीपाशी गेले आणि आत डोकावलं. गडद अंधार असल्यामुळे त्यांना आतील काही दिसलं नाही. पण जेव्हा त्यांनी गाडीच्या मागच्या भागाकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गाडी आतून प्रवाशांनी पूर्ण खच्चून भरली होती. खिडक्यांमधून अनेक चेहरे बाहेर पाहत होते, पण ते सगळे चेहरे अत्यंत शांत होते. कोणीही काहीही बोलत नव्हतं, कोणीही काहीही हालचाल करत नव्हतं. ते सर्वजण फक्त रामनाथ यांच्याकडे पाहत होते. रामनाथ प्रवासी दाराकडे आले आणि गाडीत चढले. तसे त्यांना अगदी पुढच्या सीटवर त्या गाडीचा वाहक झोपलेला दिसला. दादा, चला उठा, गाडी आलीये. चला सर्वांनी उतरा, मागे दुसरी गाडी लागलीये. मागे उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसा, आपापलं सामान घ्या, रामनाथ मोठ्या आवाजात उद्गारले. त्यांचा आवाज त्या शांत घाटात घुमला. इतके बोलून ते त्या गाडीतून उतरले आणि आपल्या गाडीच्या मागे गेले. थोडे दूर जाऊन ते लघुशंका करू लागले.
त्यांच्या आवाजानंतर बंद गाडीचं मागचं दार एका मोठ्या आवाजासह उघडलं. एक एक करून प्रवासी खाली उतरू लागले. लघुशंका करून काहीच वेळात रामनाथ आपल्या गाडीपाशी आले आणि गाडीच्या दारापाशी जाऊन उभे राहिले. ते प्रवासी जसजसे त्यांच्या जवळून जाऊन गाडीत बसत होते तसतसे रामनाथ यांना काहीतरी खटकू लागलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी एवढा मोठा त्रास होऊनही एकही प्रवासी तक्रार करत नव्हता. सहसा लोक ड्रायव्हरला पाहिल्यावर कधीची गाडी बंद पडलीये, तुम्हाला यायला एवढा वेळ का लागला वगैरे असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. पण हे प्रवासी मात्र तोंडातून एक शब्दही काढत नव्हते. दुसरी आणि अत्यंत भयानक गोष्ट म्हणजे त्यांची चालण्याची पद्धत फार विचित्र होती. त्यांचे पाय जमिनीवरून उचलले जात नव्हते, तर ते आपले पाय जमिनीला पूर्णपणे घासत चालत होते. पण त्यांच्या पायांचा, चपलांचा किंवा बुटांचा कोणताही आवाज येत नव्हता. फक्त एक मंद घासल्याचा आवाज येत होता. आणि त्यातच एक प्रवासी जेव्हा रामनाथ यांच्या अगदी जवळून गेला तेव्हा त्यांच्या नाकाला एक तीव्र आणि असह्य दुर्गंध आला. तो वास जळालेल्या वस्तूचा नव्हता किंवा कुठल्याही रासायनिक द्रव्याचा नव्हता. तो वास होता नदीतील चिखलाचा, कुजलेल्या शेवाळ्याचा आणि खूप दिवस पाण्यात सडलेल्या मानवी शरीराचा. तो वास इतका उग्र होता की रामनाथ यांना मळमळून आलं. त्यांनी लगेच खिशातून आपला खाकी रुमाल काढला आणि नाकावर, तोंडावर घट्ट बांधून घेतला. काय विचित्र लोक आहेत, सामानात काहीतरी सडकी वस्तू आणली वाटतं, रामनाथ यांनी विचार केला. सर्व प्रवासी एकामागून एक रामनाथ यांच्या रिकाम्या बसमध्ये जाऊन बसू लागले. बघता बघता अवघ्या 10 मिनिटात ती गर्दी त्यांच्या गाडीत स्थिरावली. संपूर्ण बस आता प्रवाशांनी खच्चून भरली होती. शेवटी एक म्हातारा माणूस गाडीतून उतरला. त्यानं जुनं धोतर आणि सदरा घातला होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि त्याचे डोळे पांढरे, कोरडे आणि निर्जीव वाटत होते. तो म्हातारा सरळ चालत रामनाथ यांच्या गाडीच्या पुढच्या दारातून आत शिरला आणि ड्रायव्हरच्या केबिनच्या अगदी शेजारी असलेल्या सिंगल सीटवर जाऊन बसला. रामनाथ यांनी एकदा त्या बंद पडलेल्या गाडीत नजर टाकली. आतमध्ये आता कोणीही नव्हतं. तसे आता रामनाथ सुद्धा त्यांच्या गाडीत आले. त्यांनी ड्रायव्हरच्या सीटवर बसून मागे वळून पाहिलं. गाडीत पूर्ण अंधार होता, कारण गाडीच्या आतील सर्व डीम लाईट्स चालू असूनही त्यांचा प्रकाश खूप मंद पडत होता. सर्व प्रवासी आपापल्या जागेवर ताठ बसले होते आणि त्यांचे सर्वांचे चेहरे समोर ड्रायव्हरच्या केबिनकडे म्हणजेच रामनाथ यांच्याकडे होते. त्या बसमधील शांततेने रामनाथ यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण केली. त्यांनी गाडीचं इंजिन चालू केलं. गाडीच्या इंजिनाच्या आवाजाने त्या शांत केबिनमधील वातावरण थोडं सुसह्य झालं. त्यांनी पहिला गिअर टाकला आणि गाडी टर्न मारून पुन्हा पौड एसटी स्थानकाच्या दिशेनं निघाली. गाडी हळूहळू पुढे जात होती, पण गाडीच्या आतली ती जीवघेणी शांतता संपत नव्हती. गाडीमध्ये एवढी माणसं असूनही एकाही माणसाचा कुजबुजण्याचा आवाज येत नव्हता. गाडीच्या खिडक्यांमधून रात्रीचा थंड वारा आत येत होता, पण त्या वाऱ्यासोबत गाडीतील तो कुजलेला, सडलेला दुर्गंध अधिकाधिक वाढत चालला होता. रामनाथ यांना आता श्वास घेणंही कठीण झालं होतं. त्यांनी आपलं लक्ष विचलित करण्यासाठी आणि मनातील भीती घालवण्यासाठी केबिनच्या बाजूला बसलेल्या त्या म्हाताऱ्या आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला. काय हो आजोबा, तुम्ही कुठले राहणारे? रामनाथ यांनी रस्त्यावर लक्ष ठेवत विचारलं. त्या म्हाताऱ्याने हळूच आपलं डोकं रामनाथ यांच्याकडे फिरवलं. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तो एका कोरड्या, घोगऱ्या आवाजात बोलला. जणू 2 सुकी लाकडं एकमेकांवर जोरात घासली जात आहेत असा त्याचा आवाज होता. ड्रायव्हर साहेब, आम्ही खूप लांबच्या प्रवासाला निघालोय. अशा प्रवासाला, ज्या प्रवासाला अंत नसतो, जिथे आवाज नसतो, फक्त शांतता असते. आमचं असं कोणतंही ठिकाण नाहीये. त्या म्हाताऱ्याचे ते गूढ शब्द ऐकून रामनाथ यांच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली. त्यांना काय बोलावं तेच काही सुचत नव्हतं. त्या म्हाताऱ्याचे डोळे इतके भयानक होते की रामनाथ यांनी पुन्हा त्याच्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही.
काही अंतर कापल्यानंतर रामनाथ यांनी पुन्हा एके ठिकाणी घाटात गाडी थांबवली. ते सीटवरून उठले आणि त्यांनी गाडीत एक आवाज दिला. 2 मिनिटात आलो जाऊन. कुणाला टॉयलेटला जायचं असेल तर जाऊन या, असे म्हणत रामनाथ खाली उतरले आणि रस्ता ओलांडून बसपासून काही अंतर दूर जाऊन लघुशंका करू लागले. त्यांनी मागे बसकडे वळून पाहिलं, पण त्यांना दिसलं की बसमधून एक सुद्धा प्रवासी खाली उतरला नव्हता. सर्वजण तसेच बसून राहिले होते. रामनाथ यांना आश्चर्य वाटलं. आत्तापर्यंत केलेल्या प्रवासात असं कधीच झालं नव्हतं की एक सुद्धा प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरला नव्हता. बस थांबली की काही प्रवासी तर हमखास उतरायचेच. लघुशंका उरकून रामनाथ परत बसमध्ये येऊ लागले. ते बसमध्ये चढले. त्यांनी बस सुरू केली आणि पुन्हा ते परतीच्या प्रवासाला लागले. त्याचवेळी त्यांच्या खिशात असलेला सरकारी मोबाईल, जो मघासपासून नो सर्व्हिस दाखवत होता, तो अचानक जोरात वाजला. स्क्रीनवर डेपो मॅनेजर असं नाव चमकत होतं. रामनाथ यांनी थरथरत्या हाताने फोन उचलला, कानाला लावला आणि ते बोलू लागले. हां, हॅलो साहेब, मला गाडी मिळालीये. मी सर्व प्रवाशांना सोबत घेतलंय आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केलीये. पोचतोच मी काही वेळात. त्यावर नाईक साहेब म्हणाले, अहो रामनाथ, मी तुम्हाला कधीपासून फोन करतोय, पण तुमचा फोन लागतच नव्हता. आणि हे तुम्ही काय बोलताय? कुठल्या प्रवाशांना सोबत घेतलंय तुम्ही? अहो, त्याच वाहकाचा मला फोन आला होता की एक खासगी मोकळी बस पुण्याकडेच येत होती. त्या गाडीतील चालकाने त्यांना मदत केली. सर्व प्रवासी आणि वाहक त्याच खासगी बसने पुण्याकडे कधीच रवाना झालेत. ती खासगी गाडी सर्वांना इथेच घेऊन येतेय. आणि हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला कधीपासून फोन करत होतो. आत्ता कुठे तुमचा फोन लागला. ते जाऊ दे, पण मला सांगा, तुम्ही कुठल्या प्रवाशांना घेऊन येताय? नाईक यांचे शब्द ऐकून रामनाथ यांचा थरकाप उडाला. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. रामनाथ, अहो तुम्ही गप्प का? नक्की कोणाला बसमध्ये बसवलंय तुम्ही? नाईक साहेबांचे हे शब्द ऐकले आणि रामनाथ यांच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. त्यांच्या हातातील मोबाईल सुटला आणि गाडीच्या फरशीवर पडला. त्यांच्या अंगातून भीतीने घामाच्या धारा वाहू लागल्या. साहेबांच्या फोनवरील खुलाशानंतर रामनाथ यांनी घाबरून आपल्या बाजूच्या सीटवर पाहिलं. आता तिथलं दृश्य पूर्णपणे बदललं होतं. तो म्हातारा आता माणसासारखा दिसत नव्हता. त्याचा चेहरा एका बाजूने पूर्णपणे कुजलेला होता. जणू पाण्यात अनेक दिवस राहिल्यामुळे त्याचं मांस गळून पडलं होतं. त्याच्या डोक्याच्या जागी फक्त एक काळी कवटी दिसत होती. त्याच्या अंगावरचे कपडे चिखलाने, शेवाळ्याने आणि पाण्याच्या घाणीने माखलेले होते. त्याच्या शरीरातून तो सडलेला तीव्र दुर्गंध आता संपूर्ण केबिनमध्ये पसरला होता. तो अमानवी म्हातारा हळूच रामनाथ यांच्या बाजूला कलला. त्याच्या तोंडून काळं सडलेलं पाणी गळत होतं. तो आपल्या त्याच घोगऱ्या आवाजात हसला आणि म्हणाला, ड्रायव्हर साहेब, कदाचित आता तुम्हाला समजलं असेल की आम्ही कोणीच जिवंत नाही आहोत. आम्ही मनुष्य योनीतील नाही. आम्ही फक्त त्यांनाच दिसतो जे आम्हाला आमच्या हक्काच्या ठिकाणी पोचवणार असतात. गाडी थांबवू नका, गाडी चालवत राहा. त्याचे शब्द ऐकून रामनाथ यांच्या काळजाचा ठोका चुकला. रामनाथ यांनी घाबरून मागच्या बाजूला पाहिलं. गाडीतील सर्व प्रवाशांचे चेहरे आता त्यांना विद्रूप आणि भयानक दिसू लागले होते. कोणाचे हात तुटले होते, कोणाच्या डोक्याचं मांस लोंबकळत होतं, तर कोणाच्या फक्त पांढऱ्या फटक अमानवी आकृत्या त्यांना दिसू लागल्या होत्या. त्या सगळ्यांचे निर्जीव काळेभोर डोळे फक्त रामनाथ यांच्यावरच खेळले होते. बस थांबवू नका, आम्हाला आमच्या ठिकाणाला पोचवा. अशा घोषणा संपूर्ण बसमध्ये अनेक अमानवी आवाजात एकाच वेळी घुमल्या. त्यांचे आवाज इतके भयानक होते की रामनाथ यांच्या कांठाळ्या बसल्या. भीती, धास्ती आणि त्या अमानवी वातावरणाचा ताण रामनाथ यांना सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे अंधारी आली. त्यांचं स्टेअरिंग व्हीलवरचं नियंत्रण सुटलं. अचानक गाडी रस्त्यावरून घसरली आणि घाटातील एका जुन्या पुलाच्या कठड्याला घासून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विशाल वडाच्या झाडावर जाऊन जोरात आदळली. एका मोठ्या आवाजासोबत रामनाथ गाडीच्या स्टेअरिंगवर कोसळले आणि पूर्णपणे बेशुद्ध झाले. काही वेळ असाच गेला. अहो रामनाथ, रामनाथ, डोळे उघडा.
काय झालंय बघा. एका ओळखीच्या आवाजाने आणि चेहऱ्यावर पडलेल्या थंड पाण्याच्या थेंबांमुळे रामनाथ यांना हळूहळू जाग आली. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचं डोकं प्रचंड दुखत होतं. समोर सकाळचा कोवळा प्रकाश पसरला होता. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. त्यांच्या समोर आगाराचे साहेब, पोलीस कर्मचारी आणि काही स्थानिक गावकरी उभे होते. रामनाथ यांची एसटी बस त्या वडाच्या झाडाला जोरात धडकली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाडीचा पुढचा भाग ड्रायव्हरच्या बाजूने न लागता डाव्या बाजूने म्हणजेच रिकाम्या कंडक्टरच्या बाजूने झाडाला लागला होता, ज्यामुळे रामनाथ यांचा जीव थोडक्यात वाचला होता. रामनाथ, ठीक आहात ना तुम्ही? रात्री काय झालं काय होतं नक्की? आम्ही रात्रीपासून शोधतोय तुम्हाला. नाईक साहेबांनी चिंतेने विचारलं. रामनाथ यांनी घाबरून गाडीच्या दिशेने पाहिलं. गाडी पूर्णपणे रिकामी होती. खिडक्यांमधून फक्त सकाळचा वारा त्या रिकाम्या गाडीत जात होता. तिथे कोणताही प्रवासी नव्हता. ना तो सडलेला वास आता येत होता. काही वेळाने रामनाथ सावरले आणि त्यांनी थरथरत्या आवाजात रात्री घडलेला सुरुवातीपासूनचा सर्व प्रसंग, ते विचित्र प्रवासी, त्यांचा वास, तो भयानक म्हातारा वगैरे सर्व काही पोलिसांना आणि साहेबांना सांगितलं. रामनाथ यांचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि आगार व्यवस्थापक शांत झाले. तेवढ्यात गर्दीतून एक स्थानिक वृद्ध पुढे आला. त्याने आपल्या डोक्यावरची पांढरी टोपी सरळ केली आणि सुस्कारा सोडत तो म्हणाला, आजपर्यंत ही गोष्ट फक्त ऐकिवात होती, पण आज हा अनुभव प्रत्यक्षात आला तर. ड्रायव्हर साहेब, तुम्ही नशिबाने बलवत्तर म्हणून आज वाचलात. आज देवाची मोठी कृपा झाली तुमच्यावर. ती शुक्रवारची रात्र होती. काही वर्षांपूर्वी याच उन्हाळ्याच्या दिवसात ताम्हिणी घाटातून एक बस मार्गस्थ होत होती. वेळ अशीच रात्रीची होती आणि त्या शुक्रवारच्या रात्री ती बस याच पुलावरून खाली कोसळली होती. त्या अपघातात गाडीतील ड्रायव्हर, कंडक्टरसह सर्वच्या सर्व प्रवासी मरण पावले होते. अनेक दिवस शोधून सुद्धा काहींची प्रेतं चिखलात आणि शेवाळ्यात अडकल्यामुळे सापडली नव्हती. त्या गावकऱ्याने पुलाकडे बोट दाखवत पुढे सांगितलं. तेव्हापासून दरवर्षी त्या अपघाताच्या रात्री त्या मृत लोकांचे प्रेतात्मे या भागात काही लोकांना नजरेस पडतात आणि जसे ते आत्मे कोणाला नजरेस पडतात तसा तो व्यक्ती त्या चकव्यात अडकतो. ते प्रेतात्मे प्रवाशांच्या रूपात गाडीत बसतात आणि ते ती गाडी पुन्हा त्याच पुलावरून खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. आज कदाचित तुमचं पुण्य आडवं आलं म्हणून गाडी पुलावरून खाली न जाता या वडाच्या झाडाला धडकली आणि तुमचा जीव वाचला. त्या वृद्ध गावकऱ्याचे हे शब्द ऐकून रामनाथ यांच्या चेहऱ्यावर सरसरून काटा आला. त्यांनी मनोमन त्या वडाच्या झाडाला नमन केलं आणि देवाचे आभार मानले. या भयानक घटनेनंतर रामनाथ यांची मानसिक स्थिती पूर्णपणे हादरली होती. त्यांनी त्याच दिवशी एसटी महामंडळातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही रात्रीच्या वेळी कोणत्याही घाटात किंवा जंगलात कुठलीही गाडी चालवली नाही. ताम्हिणी घाटातील पुलावरून रात्रीच्या वेळी जाणारी ती शेवटची एसटी रामनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि शेवटची ड्युटी ठरली होती. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.